नमस्कार. आज इन्स्टंट आप्पे दाखवते आहे आणि त्यासोबतच मस्त चटपटीत अशी चटणी दाखवते आहे. 15 ते 20 मिनिटात कुठलीही पूर्वतयारी न करता हे झटपट आप्पे तयार होतात. आप्पे अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात, जाळीदार होतात. चला तर मग झटपट होणाऱ्या ह्या आप्प्यांच्या रेसिपीकडे झटपट जाऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये रवा टाकते आहे. छोटा चम्मच घेतला आहे पोहे खायचा आणि त्याच चम्मचनी 4 चम्मच इथे बारीक रवा टाकला आहे. वाटीनी पाहायला गेलं तर हा अर्धा वाटी रवा आहे. आणि त्यासोबतच त्यामध्ये दही टाकून घेते आहे. ज्या बाउलनी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच बाउलनी अर्धा बाउल हे दही घेतलं आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं. पाणी सुरुवातीलाच खूप जास्त नाही टाकायचं, अंदाज घेत पाणी टाकायचं. इथे मी आणखी अर्धा बाउल पाणी टाकून घेते आहे. आपल्याला हे बॅटर खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही आहे. त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं, तयार करून घ्यायचं. त्यामुळे पिठामध्ये गुठळ्याही तयार होणार नाही आणि आपलं पीठही अगदी व्यवस्थित तयार होईल. हे आप्पे खायला खूप छान लागतात, झटपट तयार होतात. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकतात. वेळेवर कुठले पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही हे आप्पे अगदी 15 ते 20 मिनिटात तयार करून घेऊ शकता. तुम्ही आता ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी परफेक्ट आपलं हे बॅटर तयार झालं आहे. रवा आहे आणि तांदळाचं पीठ आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनिटासाठी हे पीठ सेट व्हायला ठेवायचं आहे. आता त्यासोबतच मस्त चटपटीत अशी चटणी तयार करते आहे. 1 वाटी शेंगदाणे भाजून घेते आहे. खूप जास्त शेंगदाणे भाजायचे नाही, हलकेसे रंग बदलेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये हे शेंगदाणे टाकून घेते आहे. आता ही शेंगदाण्याची चटणी तयार करायला त्यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं आहे. 1 चम्मच इथे लाल तिखट टाकते आहे आणि 2 चम्मच इथे दही टाकते आहे. दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि त्यामध्ये अर्धा चम्मच साखर टाकून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर तोडून टाकते आहे आणि किंचितसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता ही चटणी अगदी बारीक वाटून घ्यायची. चटणी खायला खूप छान लागते, चटपटीत होते आणि अगदी झटपटही तयार होते. रंगही बघा याचा किती सुंदर तयार झाला आहे. आता यासाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर, कडकडीत झाल्यावर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घेते आहे आणि अर्धा चम्मच जिरं टाकते आहे. जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये किंचितसा हिंग टाकून घेतला आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून आपला तडका तयार झाला आहे. अर्धा तडका मी इथे चटणीत टाकत आहे आणि थोडासा तडका शिल्लक ठेवत आहे, कारण आप्याच्या बॅटरमध्ये सुद्धा हा तडका टाकायचा आहे. आपली मस्त चटपटीत चटणी तयार झाली आहे. ही चटणी खायला खूप छान लागते आणि याचा रंगही बघा किती सुंदर आलेला आहे. आता आपलं आप्याचं बॅटर सेट झालं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर अगदी परफेक्ट हे बॅटर तयार झालं आहे. एका भांड्यामध्ये मी हे आप्याचं बॅटर काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. 1 छोटा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे. तुम्ही या आप्यांच्या बॅटरमध्ये आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकता. मुलांना इथे भाज्या नको होत्या म्हणून मी किंचितशा कांदा आणि कोथिंबीर टाकली. त्यासोबतच 1 चम्मच चिली फ्लेक्स टाकून घेतला आहे. 1 चम्मच मिरचीचं वाटण टाकून घेतले. फक्त हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती. आता जो आपण तडका शिल्लक ठेवला होता त्यातलाच थोडासा तडका मी या आप्यांच्या बॅटरमध्ये टाकून घेतला आहे. तडक्यामुळे आप्पे अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि खूप छान अशी टेस्ट येते आपण यामध्ये तडका टाकला असल्यामुळे. आता एकदा हे पीठ छान मिक्स तयार करून घ्यायचं. आप्याचं पात्र ठेवलं आहे. आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. अगदी कमी मंद गॅसवरती आपल्याला हे आप्पे करून घ्यायचे आहे. आता आपलं जे आप्यांचं बॅटर होतं त्यामध्ये अर्धा चम्मच मी इथे सोडा टाकून घेतला आहे. तुम्ही सोड्याऐवजी इनोसुद्धा टाकू शकता. सोडा टाकल्यावर एकदा हे बॅटर
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोड्यामुळे अगदी हलके फुलके हे आपले आप्पे तयार होतात, जाळीदार तयार होतात. आप्पे पात्र छान गरम झाल्यावर थोडं थोडं करत आप्यांच्या साच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं. सुरुवातीला मधल्या खाच्यांमध्ये आप्याचं बॅटर टाकायचं नाही, सर्वात शेवटी मध्ये टाकून घ्यायचं. सुरुवातीला सगळ्या साईडनी आप्यांचं बॅटर टाकायचं. मध्ये जर आपण आधीच आप्यांचं बॅटर टाकलं तर मध्ये जास्त आग लागते गॅसची, त्यामुळे ते आप्पे पटकन जळून येतात. त्यामुळे सर्वात शेवटी मध्ये आप्पे टाकून घ्यायचे मधल्या साच्यांमध्ये. आता 2 मिनिटासाठी आपल्याला हे आप्पे झाकून ठेवायचे आहे. कमी गॅसवरती 2 मिनिटं आप्पे झाकून ठेवले आणि 2 मिनिटानंतर बघा आपले आप्पे एक साईडनी छान भाजून झाले आहे आणि दुसरी साईडनी सुद्धा परतून घ्यायचे आहे. वरती आवश्यकता वाटल्यास तुम्ही तेल टाकू शकता. आपले हे आप्पे अगदी जाळीदार दिसत आहे, पांढरे शुभ्र झाले आहे, खायला खूप छान लागतात, अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात आणि 15 ते 20 मिनिटामध्ये आपले हे आप्पे तयार होतात. एक एक करून मी सगळे आप्पे एक साईडनी पलटवून घेत आहे. दुसरी साईडसुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे. मंद गॅसवरती आपल्याला आप्पे होऊ द्यायचे आहे. सगळे आप्पे मी याचप्रमाणे परतून घेते आहे. दुसरी साईडसुद्धा 2 मिनिटं झाकून ठेवायचे आणि आपले हे आप्पे तयार झाले आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आप्पे तयार झाले, मस्त जाळी आली आहे आप्यांना. आपले आप्पे खायला तयार झाले आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात होणारे हे आप्पे खायला खूप छान लागतात. मुलांना टिफिनमध्ये द्यायचे असेल, सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता. 4 वाजता अगदी चहासोबत सुद्धा हे आप्पे तुम्ही तयार करू शकता. खूप जास्त मेहनतही लागत नाही आणि फक्त घरच्या थोड्याशा सामानामध्ये हे आप्पे तयार होतात. आता आपले आप्पे तयार झाले आहे. दुसरेही याचप्रमाणे मी आप्पे तयार करून घेतले आणि आपण जी चटणी तयार केली होती चटपटीत अशी, त्या चटणीसोबत हे आप्पे सर्व करते आहे. आजचे हे तुम्हाला आप्पे कसे वाटले, आप्पे तयार करण्याची पद्धत कशी वाटली, जर हे आप्पे आवडले तर कमेंट करून नक्की सांगा. बघा किती मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार आपले हे आप्पे तयार झाले आहे. आजचे आप्पे तुम्हाला जर आवडले तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आप्पे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा.